नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते. आज आपण पाठ 6वा ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ हा पाठ अभ्यासणार आहोत. मुलांनो, या पाठाचे लेखक आहेत बाळ ज पंडित. यांच्याविषयी थोडीशी ओळख मी करून देते. यांचं पूर्ण नाव आहे बाळ जगन्नाथ पंडित. यांचा जन्म 24 जुलै 1929ला झालेला आहे, तर मृत्यू 17 सप्टेंबर 2015 साली झालेला आहे. वयाच्या 6-7 वर्षापासूनच त्यांना क्रिकेटची आवड होती. ते रणजी चषक सामन्यात खेळलेले होते. 1959 ते 60 च्या रणजी मोसमात महाराष्ट्र संघात त्यांनी आपलं स्थान मिळवलं होतं. मात्र मैदानापेक्षा मैदानाबाहेरील त्यांची कारकीर्द विशेष गाजली. लहानपणापासूनच इंग्रजी व मराठी या भाषांवर प्रभुत्व होतं आणि क्रिकेटविषयीचं प्रेम आणि आस्था होती. याच क्रिकेटच्या प्रेमापायी काही वर्तमानपत्रातून क्रिकेटविषयीचं लेखन त्यांनी लिहायला सुरुवात केली. क्रिकेटचे समालोचन म्हणजेच कॉमेंट्री करताना त्यांनी आपल्या ओघवत्या मराठी भाषेत क्रिकेट घराघरात पोचवलं. आजही मराठी वृत्तपत्रात वापरले जाणारे क्रिकेटविषयक शब्द आहेत, जसे षटक, षटकार, चौकार, यष्टी, बाद, गोलंदाज, सीमापार. हे सगळे शब्द या लेखकांनी म्हणजेच पंडितांनी सुचवलेले आहेत आणि त्यांचा वापर आजही केला जातो. MA LLB झालेले बाळ पंडित LLBच्या परीक्षेत पुणे विद्यापीठात 3रे आले होते. त्यांनी एकूण 30हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. याशिवाय पुस्तकांचे अनुवादनही केलेले आहे. अनुवादन म्हणजे ट्रान्सलेशन. त्यांचं क्रिकेटमधील नवलकथा एक पुस्तक मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. असे हे थोर लेखक ह्यांनी लिहिलेला ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ हा पाठ आपण अभ्यासणार आहोत. मुलांनो, प्रस्तावनेकडे जाण्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्टी सांगते. आपण ऑलिम्पिक वगैरे सामने TV वर जे दाखवले जातात ते आपण पाहत असतो. त्यामध्ये कीर्तिमान खेळाडू असतात, त्यांची नावं आपल्याला माहिती असतात. पण हे सगळं त्या ऑलिम्पिकचे जे सर्कल असतात, त्याच्या फ्लॅगचा जो सिम्बॉल आहे, ह्या सगळ्यांचा अर्थ आणि त्याची ओळख या पाठातून लेखकांनी अगदी बारकाईने करून दिलेली आहे. चला तर मग आपण प्रस्तावनेसह सुरुवात करूया. बाळ ज पंडित, जन्म 1929 आणि मृत्यू 2015. प्रसिद्ध लेखक, क्रिकेट सामन्याचे समालोचक. समालोचक म्हणजेच सामन्यांचं धावते वर्णन करणारी अशी व्यक्ती, जी कॉमेंट्री देते ती व्यक्ती, त्याला समालोचक असं म्हणतात. पहिले शतक, कुमारांचे खेळ, क्रिकेटमधील नवलकथा इत्यादी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. यापैकी क्रिकेटमधील नवलकथा हे पुस्तक मी तुम्हाला स्क्रीनवर अगोदर दाखवलं होतं. ऑलिम्पिक सामन्यांची सुरुवात का व कशी झाली, हे सामने भरवण्यामागील उद्दिष्टे कोणती, काय हेतू होता हे सामने घेण्याचे, ऑलिम्पिक वर्तुळांचा अर्थ काय, या सर्वांचा आढावा प्रस्तुत पाठातून लेखकांनी घेतला आहे. प्रस्तुत पाठातून जागतिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांविषयीची माहिती दिलेली आहे. मुलांनो, पाठाचं नाव आहे ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ. गोफ म्हणजे काय, तर एकात एक अडकवलेल्या कड्या, सर्कल्स एकात एक अडकवलेले आहेत आणि वर्तुळ म्हणजे गोल
बरोबर. तर हे ऑलिम्पिक वर्तुळाचं गोफ म्हणजेच हे सिम्बॉल आहे त्यांच्या फ्लॅगवरचं, त्याचंच नाव हे शीर्षक रूपाने आपल्याला पाठात दिलेलं आहे. चला तर मग आता आपण वाचन करूया. मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात क्रीडेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मुलांनो, सगळ्यांच्याच आयुष्यात खेळाला खूप महत्त्व आहे. आपण बसल्या बसल्या सुद्धा काही ना काही खेळ खेळतच असतो आणि त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व जे आहे विकसित जातं. कसं विकसित जातं तर इथे मी सांगते तुम्हाला. मुलांनो, आपण खेळत असताना हार आणि जीत, हरणं आणि जिंकणं, कोणतरी जिंकत असतं कोणतरी हरत असतं आणि यामधून आपण अपयश पचवायला लागतो किंवा आत्ता मी जिंकलेलो आहे तर पुढे मी जिंकेनच असं आपण कॉन्फिडेंटली सांगू शकत नाही. त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व एक प्रकारे घडत असतं. आपण ह्या सगळ्या क्षमता आपल्यामध्ये घालत असतो आणि आपण हार असेल तरीसुद्धा आपण ती एक्सेप्ट करत असतो आणि मग पुन्हा माझा पहिला नंबर कसा येईल किंवा मी पुढे कशी जाईन, मी बाजी कशी मारीन, तर ह्यावर आपण जास्त लक्ष केंद्रित करत असतो आणि त्याचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वावर होत असतो आणि मग तुम्ही डेव्हलप होत असतात. सर्व स्तरांवर खेळले जाणारे क्रीडा सामने हे क्रीडा रसिकांचेच नव्हे तर जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे ठरतात. व्यक्तिमत्व म्हणजेच व्यक्तित्व आणि अनन्यसाधारण म्हणजे अलौकिक. तर संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यांमधील ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना एक मानाचं स्थान आहे. ऑलिम्पिक 2020च्या विजयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आवडणाऱ्या खेळावर लक्ष केंद्रित करून त्यात पारंगत म्हणजेच निष्णात किंवा प्रवीण होऊन आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचे मानकरी म्हणजे आदरणीय व्यक्ती होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहूया, अशा प्रकारे ही सुरुवात केलेली आहे. पाठाच्या वाचनाकडे जाऊया. बघा, सुरुवातीला पाठ्यपुस्तकामध्ये 5 गोल दिलेले आहेत. हे गोल एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत म्हणून त्याला गोफ असं म्हटलेलं आहे. हे 5 रंग तुम्ही इथे पाहू शकता. मी आता ते एक्सप्लेन करणार नाही कारण हे पाठामध्येच आलेलं आहे. ठीक आहे, आता आपण पाठाचं वाचन करूया. ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. गर्दी प्रचंड असली तरी रहदारीला अडचण मुळीच नव्हती. येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते. खेळाचे मैदान जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे समोरील क्षितिजाकडे लागले. खूपच उंच अशा स्तंभावर एक भला मोठा ध्वज फडफडत असलेला आम्हाला दिसला. ध्वज म्हणजे काय तर झेंडा. बघूया बरं कसा आहे तो झेंडा. हा शुभ्र धवल रंगाचा झेंडा आहे. त्यात 5 गोल म्हणजेच 5 वर्तुळ त्यांच्या कड्या एकमेकात गुंफलेल्या आहेत, म्हणजेच हा गोफ आहे. ऑलिम्पिक सामन्यांचे ते स्वतंत्र निशाण होते. हे स्वतंत्र निशाण ऑलिम्पिक सामन्यांचे आहे. ध्वजावरील पांढऱ्या शुभ्र पार्श्वभूमीवर लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या व काळ्या रंगाची वर्तुळे एकमेकात गुंफलेली होती. बघा, समोरच्या चित्रामध्ये हे 5 रंग आणि त्याची वर्तुळं एकमेकात गुंफलेली दाखवली आहेत. पुन्हा मी रंग सांगते. तुम्ही तुमच्या फ्लॅगवर, स्क्रीनवर जो फ्लॅग शेअर केला आहे त्यात तुम्ही पाहू शकता. लाल, पिवळा, निळा, हिरवा आणि काळा अशी 5 वर्तुळं एकमेकामध्ये गुंफलेली आहेत. ही 5 वर्तुळं एकमेकात गुंफलेली आहेत
त्याला गोफ म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा आहे, 5 मित्र हातात हात घालून आपल्या मैत्रीची साक्ष देत आहेत, असा या झेंड्याचा किंवा फ्लॅगचा अर्थ आहे. आता हे 5 सर्कल किंवा ह्या रिंग म्हणजेच 5 खंड आहेत. या 5 खंडाचं प्रतिनिधित्व करणारा असा हा ध्वज ही यामागची कल्पना आहे, संकल्पना आहे. आणि ती संकल्पनाच मांडून ह्या फ्लॅगची जी रूपरेषा केलेली आहे ती त्या अनुषंगानेच केलेली आहे. बघा, म्हणजे फ्लॅग एखादा जरी आपल्याला करायचा असेल तर त्यात किती विचार एकत्रित येऊन तो मांडला जातो, तुम्ही बघू शकता किंवा विचारही करू शकता त्याबद्दल. चला आता आपण पाठाकडे वळूया. ही 5 वर्तुळे म्हणजे जगातील 5 खंड आणि त्यांची शुभ्र धवल पार्श्वभूमी म्हणजेच विशाल अंतराळ आहे. खंड म्हणजेच मोठा विस्तृत भूप्रदेश आणि शुभ्र धवल म्हणजे सफेद. स्वतंत्र म्हणजे मुक्त किंवा मोकळा. आणि पार्श्वभूमी म्हणजे मागची बाजू, त्याला बॅकग्राऊंड असं म्हटलंय. हे शुभ्र धवल आहे म्हणजे सफेद रंगाचं आहे. गुंफणे म्हणजेच काय, तर माळेमध्ये ओवलं जातं ना फूल, त्याला गुंफणे असं म्हणतात. तसे हे सर्कल किंवा या ज्या रिंग्स आहेत, हे वर्तुळ आहेत, एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत. खंड म्हणजेच मोठा विस्तृत भूप्रदेश असं मी इथे सांगितलं. तर त्याचा अर्थ असा आहे कॉन्टिनंट, म्हणजे तुम्हाला आता व्यवस्थित लक्षात येईल. विशाल म्हणजे मोठा किंवा विस्तृत. अंतराळ म्हणजे स्पेस, आकाश किंवा अवकाश. लिहून घेत असाल तुम्ही टेक्स्टबुकमध्ये पेन्सिलीने, म्हणजे वाचताना पुन्हा काही गोंधळ व्हायला नको. या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे. ब्रीदवाक्य म्हणजे स्लोगन, ज्याला मराठीमध्ये घोषवाक्य असं म्हणतात. आता ते त्यांचे स्लोगन काय आहे किंवा घोषवाक्य काय ते आपण पाहूया पुढच्या स्लाइडमध्ये. या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य लिहिलेले आहे. आता हे ब्रीदवाक्य तुम्हाला पाठच करून ठेवायचे. बघा, सिटियस, ऑल्टियस, फॉर्टियस. आता ह्याचा मराठीमध्ये अर्थ सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे या घोषवाक्याचे किंवा स्लोगनचा. गतिमानता, उच्चता, तेजस्विता. आता गतिमान म्हणजेच काय, तर गतियुक्त, मूविंग, डायनॅमिक. उच्चता म्हणजे वरचा दर्जा, श्रेष्ठत्व, एक्सलन्स म्हणू शकता तुम्ही त्याला. आणि तेजस्विता, तेजस्विता म्हणजे चकचकीतपणा, ब्राईटनेस. प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गतिमान म्हणजेच गतियुक्त झाला पाहिजे प्रत्येक खेळाडू. अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे. खेळाडू म्हणजेच खेळातील एक गडी किंवा प्लेयर. म्हणजे त्याने भरपूर अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे, म्हणजे खूप प्रयत्न करून पुढे जाण्याचा प्रयत्न त्याने केला पाहिजे. आणि बलसंवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत, असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो. बरोबर, म्हणजे हे सगळं हा खेळ किंवा ऑलिम्पिकचे सामने आहेत, अतिशय श्रेष्ठ दर्जाचे सामने मानले जातात. आणि ह्याच्यामध्ये पारितोषिक मिळवणं म्हणजेच अतिशय आयुष्यातला मानाचा, त्या खेळाडूसाठी सुद्धा आणि त्या देशासाठी सुद्धा मानाचा दिवस आणि महत्त्वाचा दिवस असतो. कारण हे ऐतिहासिक क्षण जे असतात हे इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले जातात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इतका मान त्यांना असतो. या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक
मशाल सतत तेवत असते. ध्वजस्तंभ म्हणजे फ्लॅग जिथे झेंडा जिथे लावलेला असतो, तर त्याचा जो रॉड असतो किंवा त्याला स्तंभ असं म्हणतात, खांब किंवा पिलर, त्याच्या जवळच एक मशाल असते. स्फूर्तिदायक मशाल, स्फूर्तिदायक म्हणजेच इन्स्पिरेशनल, ज्याला तुम्ही प्रेरणादायक असं म्हणू शकता. तर ती मशाल, मशाल म्हणजे दिवटी, मशालीला मराठी शब्द आहे दिवटी, म्हणजेच टॉर्च. तेवत असते म्हणजेच जळत असते. बघा, तुम्ही कुठल्याही खेळाच्या सामन्यासाठी गेलात तर तिथे मशाल असते आणि ही मशाल प्रज्वलित केलेली असते, म्हणजेच पेटवलेली असते. पण हा शब्द योग्य नाही आहे, तुम्हाला समजण्यासाठी म्हणून मी हा शब्द वापरते. तर मशाल प्रज्वलित केली जाते आणि जोपर्यंत हे खेळ चालू असतात तोपर्यंत कंटिन्युअसली ती फ्लेम तशीच असते. बरोबर, त्याला सतत तेवत असणं असं म्हणतात. ऑलिम्पिक सामने म्हणजेच क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी एक पर्वणीच असते. आता जे स्पोर्ट्समन आहेत, खेळाडू आहेत, त्यांच्यासाठी तर ऑलिम्पिक सामने महत्त्वाचेच असतात. पण आपला आवडता खेळाडू किंवा आपल्या देशाचा खेळाडू कसा खेळतो किंवा त्याचं प्रेझेंटेशन कसं असतं किंवा तो कितव्या क्रमांकावर आहे हे बघणारे जे क्रीडा शौकीन असतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही पर्वणीच असते. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रांतील सुमारे 5 ते 6 हजार खेळाडू या सामन्यांमध्ये भाग घेतात. मुलांनो बघा, 5 खंडाची 5 ते 6 हजार खेळाडू आणि त्यांना सगळ्यांना म्हणजे प्रत्येक देशातून आलेले खेळाडू असतात, कोच असतात. ह्या सगळ्यांची राहण्याची, खाण्याची सगळ्या सोयी एकाच ठिकाणी केल्या जातात. मग विचार करा, जो देश हे ऑलिम्पिकचे सामने भरवतो त्या देशामध्ये ते वातावरण कसं आनंदमय गजबजलेलं असेल. पूर्ण एक शहरच केलं जातं ह्या सामन्यांसाठी. स्त्री खेळाडूंचीही संख्या 2000च्या आसपास असते. म्हणजे केवळ पुरुष खेळाडूच नाही तर स्त्रियांसाठी सुद्धा इथे खेळ असतात आणि या स्त्री खेळाडूंची संख्या त्यांनी सांगितले 2000च्या आसपास असते. प्रेक्षागारात सुमारे 70 ते 80 हजार प्रेक्षक बसण्याची सोय असते. प्रेक्षागार म्हणजे काय? स्टेडियम. ह्या स्टेडियममध्ये कोण बसतात? तर प्रेक्षक बसतात. प्रेक्षक म्हणजे हौशी लोक जे खेळ बघण्यासाठी खास आलेले असतात. त्यांना बसण्यासाठी त्यांची संख्या जवळपास 70 ते 80 हजार इथे प्रेक्षक बसण्याची सोय केलेली असते. म्हणजे बघा किती मोठं स्टेडियम असेल. तुम्ही यूट्यूबवर वगैरे जाऊन हे पाहू शकता. याशिवाय सुमारे 25,000 लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात. म्हणजेच केवळ 70-80 हजार प्रेक्षक बसतात, त्यांच्या व्यतिरिक्त 25,000 लोक उभं राहून सुद्धा हे पाहू शकतात. पोहण्याच्या शर्यतीत 4-5 तलावही बांधलेले असतात. बरोबर, तर इथे पोहणी म्हणजे तरणे, स्विमिंग. पोहणीला मराठी शब्द आहे तरणे. 4-5 तलावही बांधलेले असतात. तलाव म्हणजेच तळ, टँक किंवा जलाशय. आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. खेळांचे विशाल मैदान, त्या भोवतालचे प्रचंड प्रेक्षागार, प्रेक्षक बसण्याची सोय केलेले ठिकाण, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये स्टेडियम म्हणता, त्याला मराठी शब्द आहे प्रेक्षागार. अनेक शब्दांविषयी एक शब्द लिहा. यामध्ये हा प्रश्न विचारला जातो 1 मार्कांसाठी. रहदारीसाठी मुद्दाम बांधलेल्या अनेक सडका, सडका म्हणजे रोड, रस्ते, लोहमार्ग,
लोहमार्ग म्हणजे जिथून रेल्वे धावतात ते लोहमार्ग. पुरुष व स्त्री खेळाडू यांच्या निवासासाठी बांधलेल्या असंख्य खोल्या असलेल्या इमारती. आता हे इतके सारे खेळाडू येतात तर त्यांच्या राहण्याची सोय केली जाते. तर त्यासाठी त्यांना निवासासाठी म्हणजे राहण्यासाठी खोल्या असतात. त्या इमारतींमध्ये त्यांच्यासाठी ही सोय केली जाते. वसतिगृहे, प्रेक्षकांच्या श्रमपरिहारासाठी सुसज्ज अशी विशाल उपहारगृहे. म्हणजे केवळ दिवसभर हा जो प्रेक्षक असतात, खेळ बघणारे शौकीन लोक, ह्यांना कंटाळा येऊ नये यासाठी मोठमोठी उपहारगृहे, उपहारगृह म्हणजे रेस्टॉरंट्स सुद्धा इकडे उपलब्ध करून दिली जातात. असे हे एक मोठे गावच असते. याला ऑलिम्पिक विलेज असे म्हणतात. बघा, संपूर्ण देश या ऑलिम्पिकच्या खेळांमध्ये ऑलिम्पिकमय होतो असं म्हटलं तरी चालेल. ऑलिम्पिक विलेज वसवण्याची कल्पना इसवी सन 1956 मध्ये मेलबर्न येथे मांडण्यात आली. पहिले ऑलिम्पिक विलेज तिथलेच. म्हणजे 1956ला ज्यावेळेला मेलबर्नला पहिलं ऑलिम्पिकच्या स्पर्धा जेव्हा झाल्या, मेलबर्नला जेव्हा ह्या ऑलिम्पिकच्या स्पर्धा भरवण्यात आला ते साल होतं 1956. त्यावेळेला हे विलेज पहिल्यांदा बांधलं गेलं आणि मग तिथून ही कल्पना पुढे पुढे येत गेली. ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी होतात, हे तुम्हाला माहितीच असेल. हे सामने 5 दिवस चालत. दर 4 वर्षांनी 5 दिवस चालणारे हे सामने आहेत. इसवी सन पूर्व 776 मध्ये हे सामने झाल्याची पहिली नोंद ग्रीस देशाच्या इतिहासामध्ये सापडते. म्हणजे ग्रीस देशाचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये हे सामने सर्वात पहिल्यांदा इसवी सन पूर्व 776 झाल्याची नोंद मिळालेली आहे. यावेळी स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या खेळाडूंचा ऑलिव्ह वृक्षांच्या फांदीची माळ घालून गौरव करण्यात येत असे. ऑलिव्ह वृक्ष जे आहे त्याच्या फांदीची माळ केली जायची, हार केला जायचा आणि तो त्या खेळाडूच्या गळ्यामध्ये घातला जायचा आणि तो हार मानाचा असेल. ग्रीस देशातील अनेक शहरे परस्परांतील भेदभाव विसरून या यशस्वी स्पर्धकांचे प्रचंड स्वागत करत. म्हणजेच काय तर ऐक्य किंवा एकोबा राहिला पाहिजे या हे उद्दिष्ट ठेवून हे सामने भरवले गेले जात असत. आणि मग कुठलाही भेदभाव त्यांच्यामध्ये, वर्णभेद असेल वगैरे, हा कुठलाही वादविवाद न होता विश्व बंधुत्वाने, म्हणजेच युनिव्हर्सलिझम असं आपण म्हणू शकतो, आणि अशा विश्वबंधुत्वाने ही स्पर्धा घेतली जायची. या सामन्यातील खेळाडूंना राष्ट्रीय सणसमारंभाच्या वेळी मानाचे स्थान मिळत असे. पुढे ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला म्हणजे अंत झाला. ग्रीकची सत्ता जी होती ही संपुष्टात आली, अंत झाला. आणि त्याचबरोबर इसवी सन पूर्वी 394 मध्ये हे सामने बंद पडले. म्हणजेच हे सामने जे घेत होते ग्रीकमध्ये, तर ग्रीक सत्तेचा जेव्हा अंत झाला आणि त्यानंतर हे सामने बंद पडलेले आहेत. जाऊया पुढच्या स्लाइडकडे. मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्याची त्यानंतर इसवी सन 1894 साली आधुनिक जगाला आठवण झाली. म्हणजेच ग्रीक सत्तेने सुरू केलेले हे सामने ऑलिम्पिकचे पुन्हा 1894 साली आधुनिक जगाला याची आठवण झाली आणि पुन्हा हे सुरू केले पाहिजेत हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला. आणि त्याचमुळे त्यांनी याची सुरुवात केलेली आहे. त्या वर्षी फ्रान्स देशात ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते.
कुबर्टीन नावाच्या फ्रेंच क्रीडा तज्ज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्याचे पुनरुज्जीवन केले. म्हणजे पुन्हा पुनरुज्जीवन म्हणजे ह्या ऑलिम्पिक सामन्याचा जे ग्रीक सत्तेनंतर संपुष्टात आले होते किंवा बंद झालेले होते, त्या ऑलिम्पिक सामन्यांना दुसरा जन्म मिळाला. कोणामुळे? तर कुबर्टीन हा फ्रेंच क्रीडा तज्ज्ञ आहे त्याच्यामुळे. शरीर संपदा वाढवण्यासाठी, शरीर संपदा म्हणजे फिजिकल स्ट्रेंथ, शरीरातील जोम ज्याला म्हणू शकतो, तर ते वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशांतील मैत्री वाढवून त्यांच्यात मित्रत्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असे ठरले. म्हणजेच देशातली मैत्री पुन्हा देशादेशांमध्ये मित्रता वाढू देऊया आणि ह्या मैत्रीची स्पर्धा होऊया असं सगळं चालू असताना ऑलिम्पिक सामन्याप्रमाणेच आंतरराष्ट्रीय म्हणजेच प्रत्येक देशादेशांमधून ही स्पर्धा एकत्र येऊन घेतली पाहिजे हा प्रस्ताव पुढे आला आणि 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. या निमित्ताने या जगात सद्भावना, मैत्री, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. कुबर्टीनचं नाव इथे आलं होतं, त्याबद्दल मी इथे सांगू इच्छिते की कुबर्टीन हे फ्रेंच शिक्षक आणि इतिहासकार सुद्धा होते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे ते संस्थापक होते. त्यांना आधुनिक ऑलिम्पिक खेळाचे जनक सुद्धा मानलं जातं. आता आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया. या सामन्यात निरनिराळ्या 21 खेळांची तरतूद आहे. म्हणजेच निरनिराळे तरतुदीचा अर्थ आहे व्यवस्था, अरेंजमेंट. 21 खेळ 21 गेम्स इथे खेळले जातात. पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात. या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमली असते. या स्पर्धांत भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीमध्ये असतात. या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते. ऑलिम्पिक सामन्यांसाठी लागणारा खर्च हा फारच मोठा असतो. हा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतात. वेळ संपलेली आहे. आपण इथेच आज थांबत आहोत. याच्या पुढील पाठ आपण पुढच्या भागात पाहूयात.